पुष्कळ वेळा काय होतं की शिष्याला थोडीफार साधनेत प्रगती झाली हं, की त्याला वाटते मी सर्व मिळवलं. हं. एक प्रकारचा अहंकारही येतो. बरोबर. अहंकार अशी गोष्ट आहे की जी प्रपंचात तर पुष्कळ राहते पण अध्यात्मात राहते. हं. ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे की सज्ञान लोकांच्या कंठी अहंकार जास्त झोपतो. हां. एखादा अशिक्षित मनुष्य असला तर त्याला अहंकार फारसा नाही तर कारण ती मनाचीच ध्यान असते मी तर काय बा शिकलो नाही. हं, पण जेवढा ज्ञानी पंडित तेवढा तेवढा त्याचा अहंकार वाढतो. हं. एक उदाहरण देतो की एकनाथ महाराज फार मोठे भक्त होते. हो. त्यांचा मुलगा हरी हं. हाही पंडित होता. हां, परंतु त्याला पांडित्याचा अहंकार होता. हां. आणि एकनाथ महाराज जे अध्यात्म मराठीतून वगैरे सांगायचे ते त्याला आवडायचं नाही. त्याला हां. वाटायचं की हे ज्ञान संस्कृत भाषेतून दिलं पाहिजे. हो. आणि एकनाथ महाराजांना वाटत होतं की संस्कृत भाषा ही अज्ञजनाला समजत नाही. हं. मी संस्कृतमध्ये सांगू शकतो पण हं. त्यांना समजलं पाहिजे. बरोबर. त्यांना समजलं नाही तर आचरण कसं करतील म्हणून ते हो. मराठीतून सांगायचे. हं. त्याच्याविषयी 2 पिता पुत्रात फार वाद झाले हो. आणि ते टोकाला गेले आणि हरी महाराज शेवटी काशीला गेले हां. आणि त्यांच्या पद्धतीने जगायला लागले आणि एकनाथ महाराज त्यांच्या पद्धतीने जगायला. शेवटी काही काळाने हरिपंडितांचा भ्रमनिराश झाला आणि त्यांना एकनाथांची थोरवी कळाली आणि पुढे कालांतराने तेही मराठीतून बोध करायला लागले. अच्छा. ही कथा आहे. हं. तर सांगायचं तात्पर्य असं की शिष्याला अहंकार होतो हं. की बाबा मलाही ब्रह्मबोध झाला आहे वगैरे पण त्याचं आचरण अद्वैत भूमिकेतून होत नाही. हं. तर गुरु ते पटवून देतात. हं. तर ते नुसतं थिअरॉटिकल पटवलं तर पटत नाही. बरोबर. त्याच्यासाठी ते प्रायोगिक चाचणी करतात. हं. तर ती एक कथा मी सांगतो. हं. एका गुरुकडे 3 शिष्य होते अच्छा. आणि तिघही तसे चांगले शिकलेले होते गुरूंजवळ. हं. परंतु त्यांचा ब्रह्मबोध किती झाला आहे ह्याची चाचणी गुरूंनी करायचं ठरवलं हं. आणि 3 शिष्याला एक एक सफरचंद दिलं अच्छा. आणि सांगितलं की मी प्रत्येकाला एक एक सफरचंद दिलाय. हं. तुम्हाला कोणी सफरचंद खाताना पाहणार नाही अशा हं. जागेवर खा आणि आश्रमात पटकन या. बरं. तर प्रत्येक शिष्याला वाटलं मी लवकरात लवकर करील आणि आश्रमात पहिले जाईल म्हणजे गुरूंच्या नजरेत माझं श्रेष्ठत्व ठरेल. हं. तर पहिला शिष्य आश्रमाच्या बाहेर गेला. त्याने इकडे तिकडे पाहिला कोणी माणूस दिसला नाही. त्याने सफरचंद खाल्ला आणि आश्रमात येऊन गेला. हां. शिष्याला गुरुने सांगितलं तू बस. मग दुसरा गेला त्याला बाहेर माणसं दिसत आहे प्राणी दिसत आहे कसं खाव. हं. मग तो जंगलात गेला आणि तिथं त्याला माणूस प्राणी वगैरे काही दिसले नाही. मला वाटलं चला इथं कोणी नाही आपण गुरुनी सांगितल्याप्रमाणे केलं. त्यांनी सफरचंद खाल्लं. तो आश्रमात आला. मग गुरुनी मला सांगितलं तूही बस. हं. आता तिसरा शिष्य यांच्याच बरोबर बाहेर निघाला होता. त्याला ते माणूस दिसत होते प्राणी दिसत होते. तोही जंगलात गेला शेवटी. मनुष्य स्वभाव. हो. परंतु तिथेही मनुष्य प्राणी नाही दिसले पण झाडं होते. त्याला वाटलं ईश्वर तर झाडातही आहे. हां. चराचरात भरला. मग त्याने तिथं खाल्लं नाही आणि पुन्हा परत आला आणि आश्रमात गेला आणि गुरूंना ते सफरचंद परत दिलं की मला कोणी ना कोणी पाहत होतं म्हणून मी खाऊ शकलो नाही. गुरु म्हणे हे कसं शक्य झालं. तर तो म्हणे आश्रमाबाहेर माणूस होते ते इथं खाऊ नाही शकलो. थोडा चाललो तर प्राणी दिसत होते ते पाहत होते हं. आणि जंगलात गेलो तर झाडं मला पाहत होती. ईश्वर सर्वत्रच आहे म्हणून मी खाल्लं नाही आणि तुम्हाला परत दिलं. हं. तर गुरूंनी त्या शिष्याला सांगितलं की याला अद्वैत बोध झालाय हां. आणि तुमचा अभ्यास जरा कच्चा आहे. तुम्ही अजून काही काळ साधना करा. हं. आणि त्याच तिसऱ्या शिष्याला सांगितलं की तू आता तुझ्या घरी जा तुझी विद्या सफळ झाली. आणि 2 शिष्यांना सांगितलं की तुम्ही इथं अजून साधना करा हं. की तुम्हाला अद्वैत बोध खराखुरा झाला पाहिजे. हं. असं गुरु प्रायोगिकरित्या देखील शिष्यांना पटवून देतात. प्रत्येक बरोबर. गुरुची पद्धत वेगळी राहते हां. एवढं वाखरं. सर ही कथा ऐकत असताना शांता शेळके यांचे शब्द आठवले. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. हो माझ्याकडे देव माझा पाहतो आहे हो आणि तो सतत पाहत असतो. हो आणि हे जर मनात असेल ना तर मला वाटतं सीसीटीव्हीची गरजच राहणार नाही खरं तर. खरं आहे. पण हे सगळीकडे पोचलं पाहिजे आणि तोच आपला प्रयत्न आहे की हरिपाठ असेल किंवा संत साहित्य असेल हे तरुणांनी आणि लहान वयात सुद्धा ते आपलंसं करायला हवं. हो आणि त्यासाठीच मी गोष्टीरूप हरिपाठ लिहिला आहे. हं. कारण तत्वज्ञान हे वाचल्या तरुण पिढीकडनं जात नाही. ठीक आहे वृद्ध लोक वाचनाने वाचतीलही हं. पण आपला उद्देश तरुण आणि बाल मुलांचा आहे.
त्यांना गोष्टी रूपाने सांगितलं तर तत्वज्ञान कळते हो. आणि त्यांची एक कल तिकडे होईल हं. असा मला एक आशा आहे आणि थोडाफार अनुभवही तसा येतो.